कारंजले गांजले जे कारंजले गांजले जे कारंजले गांजले गांजले आवाज जे कारंजले गांजले जे कारंजले गांजले जे कारंजले गांजले जे
बनी सागा रे निद बनी निद बनी निद बनी निद रे भाई सागा गा 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 मृदु सबायवणीत तैसे सज्जनांचे चित्त ज्यासी अपमिता नाही त्यासी धरी जोर दई दया करणे जे पुत्रासी तेची दासी तोची साधू ओळखा देवतेची जाणावा तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं समचरण सरोजम सांसरणीलांबुदाभं जगननीत पानी मंडन मंडना तरुण तुलसीमाला कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया जयाचा जगी जन्मनामार्थ झाला जयानी सदा जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणावरती जयांचे केली होय सकळ विद्यांचे ते जीवन श्री सद्गुरूंचे ते नमस्कार आता शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे जीवनाम जीवनाम वाचे बलता जीवनाम भोळा
दत्त्रय जननी देवाची मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो फुले तोची साधू देवतेची जाणावा संप्राप्त सेवा हजारो मुळ्यांनी परिपक्व केलेली अर्थात सहस्त्र मुळे जिथे सर्व संतांचा वास आणि माझ्या प्रभू रामचंद्रांच्या परिवारासहित ज्या गावामध्ये प्रभू विराजमान आहे आपल्या परिवाराला घेऊन आणि प्रभूंच्या संगतीला सकळ संत मानली आपण सर्वांनी मिळून अतिशय अंतःकरणपूर्वक प्रतिष्ठापना केलेली आहे ग्रामदेवता मारुतीराय आदर्शाची परिसीमा मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र बरेच गाव पाहिले काही गावांचे नाव मुळी काही गावांचे नाव खुळी आहेत आमच्याकडे येऊन बघा शतमुळी एका गावात पण इथले लोक किती हुशार असतात तुमच्या बाप दादांनी काय खाल्ला असला शतमुळी नाही सहस्त्र मुळी नाव तुम्ही कसेच हलणारे नाही असे पक्के बसलेले आहे निसर्गाने नटलेला हा परिसर अतिशय छत्रपती संभाजी राजांच्या नगराच्या अत्यंत निकट असलेले आणि तुमचा हा परिसर श्रावणाचा मास असावा श्रावणाचा पवित्र महिना असावा बाबा भोलेनाथांची उपासना असावी आणि तुमच्यासारखा परिसर असावा मला वाटतंय कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज नाचत इथं येऊ शकतो या गावामध्ये एवढे पुण्यवान आपण माणसं आहात हा परिसर इतका पुण्यवान आहे फक्त तिथून इथपर्यंत यायला रस्ता कमी करतो डबल वाहनाला तर अवघडच आहे रिवर्स टाकण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या चरणावर गावातील सर्व तरुण गावातील राजकीय मंडळी गावातील पाटील मंडळी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो एवढा रस्ता थोडा 2-3 फूट रुंदून घ्या रस्त्याचं रुंदीकरण झाल्याशिवाय तुमच्या अंतःकरणाचं रुंदीकरण करू शकतो अंतःकरण रस्त्यावरूनच लक्षात येते कंजूसपणा बाहेरच्या माणसाला मी तुमचं लिहितो मला काही वाटत नाही अजून ह्याच्यातला हात करा तरी काही रस्ता असला पाहिजे रस्ता हीच गावाची शान आहे रस्ता म्हणजे वाहतुकीची साधन म्हणजेच विकास देशाचा विकास गावाचा विकास प्रातस्मरणीय संत श्रेष्ठ श्री संत भगवान बाबा वैराग्यमूर्ती संत वामन महाराज यांच्या चरणारविंदी आपल्या सर्व गावातील ही लहान थोर मंडळी नतमस्तक आहे आणि 56 वर्ष या सप्ताहात अर्थात मला वाटतंय 5व्या तपपूर्तीकडे वाटचाल चालू आहे गावाची त्या दृष्टीने आज कितवा दिवस आहे काका साहेब 7वा दिवस आहे तरी माणसं इतके प्रसन्न दिसते हे विशेष आहे कारण तुम्हाला निसर्गाची हवा तशी निसर्ग तसा आहे सध्या ओझोनचा थर तुमच्याचकडे उतरतो संभाजीनगर मध्ये न उतरता इथं उतरतो याला निसर्ग कारण आहे 7व्या दिवशी माणसाची पडझड झालेली असते पण तुम्ही सगळे टवटवीत दिसायला गुलाबाच्या फुलासारखे नवे कमळाच्या फुलासारखे नाहीतर लोक 7व्या दिवशी सूर्यफुलाच्या फुलासारखे असतात गाड्या तुम्ही मात्र फार टवटवीत दिसताय ही कृपा संत भगवान बाबांची आहे संप्राप्त सेवा साधू संतांची आणि संप्राप्त सेवेकरिता घेतला गेलेला जगत वंदनीय वारकरी संप्रदायाच्या कुलस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री ज्यांच्या एका अभंगाचं चिंतन आहे
जगातील एक आदर्श राजा राजाधिराज छत्रपती शिवराय 3 दिवस राज्याचं सिंहासन सोडून देऊन मागे फिरावा जगद्गुरु तुकोबारायांच्या एवढी त्यांच्या शब्दांची ताकद आहे अशा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 6 चरणाचा दिडक्या पद्धतीचा अतिशय गोड आणि उत्कृष्ट असा अत्यंत महत्त्वाचा आजच्या या सेवेसाठी घेतलेला आहे आदरणीय हरिभक्त परायण मला वाटते आयोजन नियोजन करण्यामध्ये ज्यांचा कोणी हात धरून पाय धरावे असे आमचे आदरणीय काकासाहेब महाराज वाघ अर्थात सगळ्या गावाला अनुशंसून सगळ्या थोरा मोठ्यांचा ऐकून त्यांनी मला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला तो संपर्क साधण्याच्या अगोदर माझे मामा आदरणीय शेषराव पाटील टाकळगाव इथं सुद्धा ती इथले सुद्धा रहिवासी तिथले सुद्धा रहिवासी सोबत आलेत माझ्या त्यांनी धरलेला हट्ट की माझा भाचा इथं यावा भगवान बाबाचं चरित्र 5 वर्षापासून माझा भाचा लिहायला आहे तुमच्या गावात आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं चरित्र 3 वर्षापासून लिहायला आहे माझा भाचा इथं त्यांचा थोडासा हट्ट आणि तुम्ही दिलेली अनुमती आणि तुमचा आशीर्वाद म्हणून आज या सेवेसाठी उपस्थित झालो सेवेचं यजमान पद यांच्याकडे आहे सध्या मला अर्धा तास हे तणारले कारण एवढं खाऊ घातलं की या महिन्यात पहिल्यांदा एवढं जेवण आणि उपवास होता दिवसभराचा उपवास आल्या महाराज आवतावून सुटल्यानंतर कडब्यावर बसले जाणार तसा नाही इतकं सुंदर जेवायला नादच करायचा नादच खुला जरा एक भाजी लईच ते ना म्हणलं मी असं का एक भाजी अशी नाही ह्याच्याशिवाय आमचं जिरतच नाही कारण ते रक्तातला गुण आहे तो सोडून चालत असावा अतिशय सुंदर अतिशय सुंदर त्यांचा भाव त्यांच्या घरातल्या सगळ्या परिवारातल्या सगळ्या मंडळींचा अत्यंत सुंदर भाव असे आमचे आदरणीय गावचे पोलीस पाटील आदरणीय भगवानराव विनायकराव वाघ माणूस दिसत नाही वाघ पण मी आल्यापासून मला शिळी केली मी इतका हळू बोलायला लय मोठ्यानं बोलत असतो आज हळू बोलायला हो त्यांनी सगळं बरोबर केलं आल्यापासून तासामध्ये अत्यंत सुंदर उपचार म्हणून त्या कुटुंबाच्या चरणावर नतमस्तक होतो या गावाच्या चरणावर माझ्या सगळ्यात अगोदर माझ्या लाडक्या बहिणीच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो कारण आता पगार हळूहळू बंद होत चालली माझी भाषा कोळलाले मी लातूरकडे जाऊ कोळलाले का काय बोलला खाऊन पुन्हा आलो का झोपला काय बोलला की मी तुम्ही काय बोलालो की कळलाले का नाही तुमच्यासारखं बोलतो असू द्या आमची भाषा मवाळ भाषा आहे गोड भाषा असू लाडक्या बहिणी असं म्हणालो की बाबा एकीची पगार बंद होत चालले त्यांनाही कळेना का पगार बंद तुम्ही तरी लक्षात ठेवा पगार येणार आहे तुमच्या तुम्ही लक्षात ठेवा काय या लाडक्या बहिणीच्या नावावर बॉन्ड करू नका पगार बंद होतो शासनाचे निकष सांगून जातो सावध राहा माझ्या बहिणी बॉन्ड करू नका 4 लाखाचा तुमच्या नावावर नंबर 2 तुमच्या नावावर सोन्याची खरेदी करू नका जीएसटी पावती घेऊ नका नंबर 3 तुमच्या नावावर 4 गुंठे कुठली तरी प्लॉटिंग खरेदी करू नका आणि नंबर 4 तुमच्या नावावर एखादी 4 व्हीलर गाडी खरेदी करू नका ह्याच्यापैकी कुठले खरेदी केलं की तुमची पगार बंद मला दुपारच्या कीर्तनामध्ये काल माता माऊली उठली काका साहेब मला म्हणली मग हे साठलेले पैसे हे सोनं काय करू ए महाराजा मी म्हणलं मला पगार चालू आशीर्वाद घ्यावा पगार चालू राहावी वाटत असेल तर ह्या वारकऱ्यांच्या पायावर 5-5 रुपये तरी ठेवा आलेल्या प्रत्येक महाराजांच्या पायावर 10-10 रुपये तरी ठेवा आनंदाने पगार कारण दान केल्याशिवाय धन शुद्ध होत नाही धन शुद्ध झाल्याशिवाय ते वाढत नाही
तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत पितृतुल्य गुरुतुल्य बंधुतुल्य वारकरी संप्रदायात जनांच्या चरणी साष्टांग नमन करतो तिकडे बसलेल्या माझ्या सर्व युवा मित्रांच्या या गावातील सर्व युवकांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत करतो छान सिस्टीम आहे अजून चांगली देण्याचा प्रयत्न ते करतायत ते जे ऑपरेटर आहे प्रसाद मंडप डेकोरेशन काय प्रसाद मंडप बर निळकंठेश्वर कृपा त्यांच्या कंठेश्वराच्या कृपेने त्यांची प्रसाद साऊंड सिस्टीम आहे छान आहे त्यांनाही दंडवत या कीर्तनासाठी उपस्थित असलेले आदरणीय ज्यांनी पहिली चाल गायली अशा हरिभक्तपरायण अंकुश महाराज भुगे बरोबर आहे भुगे एवढंच पाठ आदरणीय ज्यांनी खूप गोड साथ दिली अशा दीपक महाराज दोन्हीही मृदंगाचार्य मूर्ती लहान आहे पण हात गोड आहे आणि चपळता तर नागिनीसारखी कृष्णा महाराज आदरणीय लक्ष्मण महाराज कराड आमचे चोपदार बाबा वागच म्हणूनच मिशा एवढा चांगली गोष्ट अण्णाव लय भारी आहे तुमचा अण्णाव मला सगळ्यात भारी आवडतो वा मला वाटते सगळे वाघच आहेत बर हा नाही सगळे म्हणत नाही सगळे वाघासारखे आहेत कंपनीत आगाव आहे त्यानंतर आमचे उगले बाबा कुठे गेले माधव बाबा होते की माझ्या सोबत आहेत जास्त झालं शांत वालुरे महाराज राजगुरु महाराज वाघ 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 आगाव वाघ पुन्हा शाबाश विठाला तुमचं गाव काय फार एवढं नाही 100-150 उमरा बरोबर पण तुमच्या चरणावर यासाठी नतमस्तक होतो भगवान बाबांच्या रूपाने आज गडावर गड म्हटलं की कुणाच्या डोक्यात एकच नाव येतं भगवान दुसरा गड नाही भगवान गडच आलं पाहिजे समोर आणि जे वाहन धारक आहेत जे कारवाले आहेत जीप वाले आहेत जे ट्रक वाले आहेत त्यांनी तर बांगलादेशापर्यंत कोलकाता आणि बांगलादेशापर्यंत ते पाठीमागे नाव टाकून श्री क्षेत्र भगवान श्री क्षेत्र गोपीनाथ श्री क्षेत्र जय भगवान हे नाव टाकून यांनी एवढं नाव गाजवलं म्हणून त्यांना धन्यवाद द्या कुणाला वाहन धारकांना वाहन वाल्यांना ड्रायव्हर माणसांना या कीर्तनातून धन्यवाद देतो बाबा श्रीमंत श्री भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा त्या गादीवर विराजमान असणारे मला वाटतं ज्ञानेश्वरीची गाढे वेदांत दर्शन पदवी ज्यांनी पीएचडी ज्यांनी केली आणि अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर भारत देश सुद्धा ज्यांच्याकडे ज्यांचा हेवा वाटतो आणि ज्यांच्या लिखाणाचा ज्यांच्या वाणीचा ज्यांच्या हजारजणीपणाचा हेवा वाटावा आणि भारतातलं सगळ्यात सुंदर मौली ज्ञानोबारायांचं मंदिर भगवान बाबांच्या समोर व्हावं ही ज्यांनी इच्छा धारण केलेली आहे आणि त्या इच्छेला सहकार्य करणारा महाराष्ट्र एवढे मोठे महंत सध्याचे मला वाटतंय संत आदरणीय प्रातस्मरणीय नामदेवजी महाराज शास्त्री आपल्या भूमीमध्ये येणार आहे म्हणजे भगवान बाबाच येणार आहे भगवान बाबांच्या रूपानेच ते येणार आहे सामान्य गोष्ट नाही साधी गोष्ट नाही महाराज तुम्ही फार मोठा इतिहास करताय याच सत्रामध्ये या मातीची धूळ आम्हाला सुद्धा लागावी आणि आम्ही सुद्धा धन्य व्हावे एवढी ही भूमी पवित्र असल्याशिवाय शास्त्राची येत नाही आणि ती इच्छा आहे भगवान बाबांची त्यांनी इथे यावं पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना साष्टांग दंडवत आणि अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे अभंग 6 चरणाचा या 6 चरणातून साधू कसा ओळखावा पहिला प्रश्न साधू ओळखायची गरज काय संत ओळखायची गरज काय
त्याचं उत्तर असं आहे, जगामध्ये सगळ्यात मोठ्या माणसाची ओळख प्रत्येकाला असावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. या तालुक्याचा आमदार असेल तर त्या आमदाराची चांगली ओळख असावी असं कोणाला वाटत नाही. या जिल्ह्याचा खासदार असेल तर त्याची ओळख असावी असं कोणाला वाटत नाही. या जिल्ह्याचा पालकमंत्री जो असेल त्याची ओळख कोणाला नको वाटते. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची ओळख नसावी का? त्यांना आपल्याला हाक मारून बोलावं, आपल्या नावानिशी बोलावं असं प्रत्येकाला वाटतंय. नाही का वाटत मुख्यमंत्र्याची ओळख असावी, त्यांनी मानीला चहा प्यायला बसावं असं वाटत नाही का? बोला मामाश्री इकडे बसलेत. या देशाचे पंतप्रधान 525 वर्ष रामराया, या देशात स्वातंत्र्य मिळून सुद्धा 525 वर्षापासून माझ्या रामललाला एका कुटीमध्ये राहावं लागत होतं. अजूनही म्हणजे रामरायाचा वनवास खरा संपला असेल तर आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दैवत महाराष्ट्राची छत्रपती शिवरायांच्या पायावर पाऊल ठेवून 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्र करून महाराष्ट्राला दाखवून दिलं. तिकडे आमचे विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब या दोघांची मैत्री ही तशीच. आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर ऊसतोड कामगारापासूनचे प्रश्न आणि त्यांना माझा गावातले आदरणीय हरिभक्त परायण महामंडलेश्वर विक्रमजी महाराज बरोबर आहे, त्यांचंही खूप नाव आहे, त्यांचीही कृपा आहेच आहे. असो मोठ्या माणसाची प्रत्येकाला वाटतं ओळख असावी. खरं पाहिलं तर मला दादा तुमच्याकडून उत्तर हवंय. या जगामध्ये बोला या जगतात पंतप्रधान का राष्ट्रपती, युनोचा अध्यक्ष, अमेरिकेचा अध्यक्ष, पोरांनो कोण मोठं रे? मला वाटतं या देशाचे पंतप्रधान मोठे, त्यापेक्षा राष्ट्रपती मोठे. ठीक आहे, युनोचा अध्यक्ष सगळ्यात मोठा. बरं ठीक आहे, मला वाटतं गड्यांनो त्यापेक्षाही कोणीतरी मोठा आहे या जगामध्ये. कोण आहे बाबा? देव. कोण मोठा आहे? देव मोठा आहे. थोडक्यात सांगतो, विस्तार नाही करणार, मला फार पुढे जायचं. देव मोठा आहे. स्वर्ग मृत्यू पाताळावर ज्याची सत्ता आहे, ज्याच्या हातामध्ये हे अवघं जग आहे, तो मोठा आहे. पण त्या देवालाही मला वाटतंय त्याचा मोठेपणा सिद्ध करायचा असेल त्यापेक्षा कोणीतरी मोठे या जगामध्ये आहे. एवढा मोठा देव ज्यांनी आपल्या हृदयात कोंडून ठेवला, एवढा मोठा देव ज्यांनी आपल्या हातामध्ये ठेवला. बरोबर नाही. श्री संत मुंसाजी महाराज म्हणून यवतमाळला मी गेलो होतो पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला. संत होऊन साधू होऊन गेले, त्यांची फार मोठी पिंडी असते बाई. त्यांचं एक छोटंसं पुस्तक हातात पडलं, वाचलं. बाबा वाचल्यानंतर आता काय बोलावं पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये. माझ्या हातामध्ये पुस्तक पडलं, पहिलं पान वाचन झालं, फेटा बांधला. त्यांचं एकच वाक्य लक्षात ठेवलं. त्या पुस्तकातल्या लेखकाने लिहिलं होतं, अबे विदर्भ, अबे देव काय करता बे, अबे देव काय करता बे. देव मी माझ्या मुंड्याला बांधून ठेवलाय. ते लोकांना म्हणायचे, आलेल्या लोकांनी विचारायचं, बाबा आम्हाला देव मिळेल, आम्हाला देवाची कृपा होईल का आमच्यावर? त्यांनी म्हणायचं, देव काय करता बे, देव मी माझ्या मुंड्याला बांधलाय बे. अशी भाषा होती त्यांची. खरं आहे. अरे कुंडला देव हे धरीला पंढरीचा धरीला
जनाबाई म्हणाल्या, या संतांनी तो पंढरीचा चोर गळ्याला दोर बांधून धरला, कुठं कोणला हृदय बंदी खानाने हात विठ्ठल कोंडीला. तो चोर धरला, पांडुरंग परमात्मा धरून हृदयामध्ये कोणला. ज्या संतांनी मग देव मोठा कसा या जगात मोठं कोण. नामदेवराय फार गोड उत्तर देतात, एकदा नाही दोनदा नाही तीनदा सांगून उत्तर देतात की देवापेक्षा मोठी या जगामध्ये साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला कलियुगी, साधू थोर झाला कलियुगी, साधू थोर झाला कलियुगी, साधू थोर झाला, 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 साधू थोर झाला. देव याला बोलायला लावतो, बहिऱ्याला ऐकायला लावतो. मान्य देवाकडे मान्यता करू शकते आहे. देव हे करू शकतो. लंगड्याला चालायला लावतो देव. पंगुम लंघयते यत् कृपा, त्याची कृपा झाल्यानंतर या गोष्टी होऊ शकतात. पण मेलेलेला उठवू शकतो देव. माणसाला आंधळ्या पांढऱ्या खोळ्याला चालायला लावी, बोलायला लावी, ऐकायला लावी, नाही उठवू शकत. कर्माचं स्वातंत्र्य एक सांगू तुम्हाला, कर्म सिद्धांतात जर तुम्ही गेला तर ते स्वातंत्र्य संतांना आहे देवा. तशा माणसाला उठवायचं. 3 घटना आहेत भगवान बाबांच्या, श्री संत भगवान बाबांच्या जीवनामध्ये. तिघांना मेल्यानंतर सुद्धा जीवदान दिले भगवान बाबा. का साधू मोठे हा माझा प्रश्न आहे. नामदेवराय जर बोलत असतील, त्रिवार बोलत असतील, साधूच मोठे या कलियुगात, साधूच मोठे आणि साधूच मोठे. थोर याचा अर्थ मोठे. 3 वेळा सांगतायत साधू मोठे. श्रीमंत श्री भगवान बाबांसारखे संत देवापेक्षा मोठे आहेत. थोर आहे. काय आहे असं त्यांच्याकडे किती मोठे आहे. देवाने मला वाटते रेड्याला बोलायला लावलं. काय आहे, आमचे गुरुवर्य म्हणायचे माऊली महाराज लटपटे, ते म्हणायचे संतांकडे हे एवढं सामर्थ्य आहे. ते रेड्याला बोलायला लावतात, नुसतं बोलायला लावित नाही तर त्याच्या मुखातून ऋग्वेद होतो. भिंतीला चालायला सांगतात, भिंत चालते. गुरुवर्य म्हणायचे भिंत चालली, रेडा बोलले, नसता बोलला तर नवल. बोलला याच्यात काही नवल नाही, हे माणसांना कळत नाही. हे माणसांना कळलं नाही, फार मोठं. असं काय आहे त्या संतांकडे किती एवढे मोठे आहेत. चकलांबा नावाचं गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये. चकलांबा नावाचं गाव आहे. आता मौलाना फार गोड कीर्तन करून जाणार. त्या चकलांब्याला 1954-55 चा काळ आहे. आणि तिथे एक पोलीस शिपाई पोलीस खात्यामध्ये नोकरीला आहे. ही कथा ही लीला प्रातस्मरणीय नामदेवजी महाराज शास्त्री यांच्याकडून ऐकली. बाबा फार गोड आहे. त्या एका कथेमध्ये अख्खा अभंग आहे. आज चिंतनाला घेतलेला पूर्ण अभंग या एकाच कथेमध्ये, आणि एकच कथा अभंगाचं चिंतन करून जातो.
घुगे महाराज त्यांचं नाव आहे निवृत्ती ढाकणे. निवृत्ती ढाकणे, गाव चकलंबा. नारायणगडावरून बाबांना जेव्हा खाली उतरलं फार मोठा संघर्ष केला. म्हणून तर शेवटचं वाक्य होतं बाबांचं. आठवतंय कोणाला? शेवटचं वाक्य आठवतंय कोणाला बाबांचं? पुण्याच्या रुबी हॉलला जाताना टांग्याच्या मागच्या फळीवर उभारून हजारो लोक तिथं भेटायला आलेली जमलेली की बाबा चालले फार मोठ्या दवाखान्यामध्ये. आणि शेवटचं वाक्य होतं त्या टांग्याला हात असा धरून आणि एक हात असा वर कर. माणसं हो 57 वर्ष संघर्ष करून त्रास सहन करून दर्याखोऱ्यातल्या आट्या गोरगरीब सगळ्या समाजाला शेवटची विनंती करतो. एका गावात पायात पाय घालू नका आणि एकमेकाला पाडण्याचा प्रयत्न करू नका. हातात हात घालून शिक्षणाच्या मार्गाने वारकरी संप्रदायाच्या मार्गाने जाल तरच तुमचं भलं होईल. पायात पाय घालणारे फार निघाले. ते वाक्य अजूनही आठवतंय प्रत्येक गोष्टीला. माता मौल्या मी 57 वर्ष जगलेला विचार हा भगवान बुवा परत येईल नाहीतर नाही. एक माणूस गेला म्हणून समाज कधी मरत नसतो. समाजाचं थांबत नसतं. हा भगवान बुवा गेला तरी भगवान बुवानं दिलेला विचार तुम्ही ज्या दिवशी जगाल त्या दिवशी तुमचा हात तुम्ही धरणार नाही. हे आहे शेवटचं वाक्य गडावर. शेवट आणि त्या भगवान बाबासाठी आपला प्राण द्यायला तयार आहे. ज्या भगवान बाबांना एवढा संघर्ष करावा लागला गडावरून खाली उतरलं 37 वर्ष दारोदार फिरून एवढा मोठा नारायणगड तयार केला. भगवान बाबांचं सगळ्यात मोठं कार्य आहे. 24,000 लोक एका दिंडीमध्ये होते नारायणगडाच्या. एवढं मोठं काम आहे. त्या गडावर खाली उतरण्याची वेळ आली. काय वाटलं असेल? ज्या गडासाठी आईचा त्याग केला, ज्या गडासाठी वडिलांचा त्याग केला, ज्या गडासाठी स्वतःच्या गावाचा त्याग केला, स्वतःच्या जीवनामध्ये नैष्ठिक ब्रह्मचर्य धारण केलं. माणिक बाबांच्या शब्दाला जागून या गडाचा एक छदाम सुद्धा हा भगवान बुवा खिशात टाकून नेऊ शकत नाही. हे वाक्य होतं. पण का छळतायत मला? एवढा का छळ करतायत ते लोक? काय चुकलंय माझं? तो प्रसंग आता नाही मांडायचा. काय चुकलंय? मी काय केलं असं या लोकांचं? का माझी त्या भगवान बाबांना खाली उतरल्यानंतर धौम्य गडाची जेव्हा वाट तोही उपकार आहे बाजीराव पाटील खरवणीकरांचा आणि त्यांची आई बानुबाई पाटील. बानुबाई माता होती. बनुबाई बनुमाय म्हणायची, बनुमाय. आणि ती बाजीराव पाटलाची आई 3 दिवस उपाशी होती. तुळशीजवळ बसून राहिली. कधी नाही या दर्याखोऱ्यातल्या लोकांना मायबाप मिळाला होता. बाजीराव पाटील तुम्ही माझं पोरगा आहात. माझी पूस जर उजवायची असेल, तुम्ही माझ्या पोटी जन्म घेतलाय, आताच्या आता भगवान बुवाला परत आणा तर हा समाज जगल. नाही तर हे बिन मायबापाचा समाज असाच मरेल. कोणी मायबाप नाही या समाजाला. एक मायबाप मिळालाय तो भगवान बुवा. दुसरं कोणी मिळणार नाही. 3 दिवस उपाशी पाणी सुद्धा पिणार नाही. घरात सुद्धा शेवटी आणली ती कथा फार मोठी आहे. युट्यूबला पूर्ण कथा भगवान बाबांची 7 दिवसाचं चरित्र केलेलं आहे. तुमच्या या संत सेवकांना कधी पाहावं वाटलं तर पहा. त्या भगवान बाबांसाठी ज्यांनी समाजासाठी आपले कष्ट केले, समाजासाठी आपला प्रत्येक श्वास ज्या भगवान बाबांनी वापरला, त्या भगवान बाबांचा फार निस्सीम निवृत्ती ढाकणे. काका साहेब हे म्हणले माझ्या भगवान बाबाला, एवढी मेहनत आणि कष्ट करणाऱ्या माझ्या भगवान बाबाला, शांती ब्रह्म असलेल्या या लोकांनी खाली उतरले. नोकरीतले सगळे जमलेले जीपीएफ पीएफचे पैसे काढले. 20,000 रुपये त्या काळामध्ये 1954-55 सालची गोष्ट आहे. आणि त्या काळामध्ये 20,000 रुपये म्हणजे आताचे 20 लाख.
पैसे घेऊन भगवान बाबांच्या समोर बाजीराव पाटलांनी तेव्हा तो धुम्यागड दिला होता आताचा भगवान. नुसत्या चोरांचा सुळसुळाट जिथं चोर राहायचे, पशु पक्षी प्राणी राहायचे. बाबांना तो माळ देऊन टाकला, तो डोंगर देऊन टाकला महाराज. आणि हा पोलीस तिथे गेला, म्हणला बाबा नोकरी सोडून आलोय, पैसे उचलून घेतले, नोकरी सोडून दिली, फक्त तुमच्या सोबत राहणार, गड निर्माण होत नाही तोपर्यंत घरी परत जाणार नाही, नोकरी कर. निवृत्ती. बाबा म्हणले बाळा विचार कमी आहे, अज्ञान कमी, अज्ञान आहे, नोकरी सोडायची नाही, मला आता 20,000ची गरज नाही बाळा. निवृत्ती ज्या दिवशी लागतात त्या दिवशी मी तुला बोलावून हाक मारी. अंगावर शहारे येतात. फक्त म्हणले आता जा, नोकरी सोडू नको, जॉईन कर, नोकरी पुन्हा रुजू हो. आणि आता आल्या वारी 2 महिन्यावर कार्तिक आणि पंढरी मध्ये मला एकादशीच्या दिवशी भेट. हा माझा आधी माझी आज्ञा आहे, माझ्यासाठी सगळं द्यायला तयार आहे. नोकरी कर, देशाचं रक्षण कर, समाजाचं रक्षण कर. ज्या दिवशी मला तुला गरज पडेल त्या दिवशी बोलवीन, ज्या दिवशी पैशांची गरज पडेल त्या दिवशी बोलवीन. काळजी फक्त 2 महिन्यानंतर भेट पंढरी मध्ये. महाराज लक्षात ठेवा, मला जायचं कार्तिकीच्या वारीला जायचं, बाबांना एकादशीला भेटायचं, माझ्या गुरुचं ही आज्ञा आहे, लक्षात आहे. दररोज झाला असं. वारीच्या 4 दिवसांनी त्यांची मुलगी निवृत्ती ढाकणेची छोटीशी मुलगी 5 वर्षाची आजारी पडली आणि बीडच्या डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये 5 दिवस राहिली. दशमीचा दिवस आला, डॉक्टरांनी सांगितलं आता तुमच्यावर कोणताच उपचार होऊ शकत नाही, कोणताच उपचार नाही. जास्तीत जास्त 12 घंट्यामध्ये मुलीचा प्राण निघून जाईल, तिचे उपचार बंद झालेले आहेत, काही करू शकत नाही. आम्ही डॉक्टरची टीम सुद्धा काही करू शकत नाही, मुलगी जगू शकत नाही. 5 वर्षाचं लेकरू असं हातात घेतलं आणि चकलांबल्याला गेले गावाकडे. गावाकडे जाऊन सगळी भाव भावकी गावातले लोक आया बाया साया रडत बसल्या. कधी जीव निघून जाईल सांगता येत नाही. गुडघ्यात मान खाली मान मारून बसलेला निवृत्ती ढाकणेला आठवलं, अरे आज दशमी आहे, बाबांनी मला एकादशीला बोलावलं. पोरगी तर कशीच वाचणार नाही, सगळ्या डॉक्टरांच्या टीमनं सांगितलंय. मी तर काय मी वाचू शकतो त्या पोरीला, माझ्या डोळ्यात टपटप अश्रू गळतायत. माझ्या गुरूंची आज्ञा आहे, माझ्या भगवान बाबांची आज्ञा आहे, मी तर या लेकराला वाचू शकत नाही. गपचिपच उठला महाराज, गपचिपच एसटी धरली, गुपचूप पंढरीच्या वाटेत. मुलीला मी वाचू शकत नाही, मुलगी कशी गेलेली आहे, पण गुरूंची आज्ञा पाळावी. आणि निवृत्ती ढाकणे ते पोलीस साहेब पंढरीच्या दिशेने प्रवास केला रात्रभर आणि एकादशीला पहाटे पंढरपुरामध्ये गेले. डोळ्यात अश्रू येत आहेत. काय करावं सुचत नव्हतं. तिकडं मुलगी काय म्हणतील लोक, अरे मुलगी मृत्यूशय्येवर आहे, या घंट्याला जाते का पुढच्या मिनिटाला जाते माहित नाही, असा कसा बाप असेल, काय म्हणत असतील लोक. आणि इकडे गुरूंची आज्ञा एकादशीला पंढरीमध्ये. ही दुविधा अवस्था घेऊन पंढरीत पोहोचलेला निवृत्ती ढाकणे चंद्रभागेत स्नान केलं आणि बाबांकडे मठामध्ये गेला. जाऊन बाजूला बसला, मान खाली होती. बाबांनी चेहरा न्याहाळला, चेहऱ्याकडे पाहिलं महाराज. बाबांनी काय कळत चेहऱ्याकडे पाहिलं, बोलून घेतलं, निवृत्ती फराळ करून घे. नाही बाबा, कालपासून काही खाल्लं नाहीस निवृत्ती, अरे फराळ कर, एकादशी आहे. नाही नको बाबा. एवढा चेहरा चिमणीसारखा झालेला लहान बाबांचं दर्शन घेतलं आणि निवृत्तीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. बाबांनी हात फिरविला, पाठीवर सांगितलं, काळजी करू नकोस निवृत्ती, तुला जी काळजी लागली ती मला कळते रे. माझी आज्ञा पाळावी म्हणून तू इथपर्यंत आलास, अशा संकटाच्या काळात आलास. काळजी करू नकोस, काही होणार नाही. उद्या द्वादशीला तू गावाकडे जाशील तेव्हा रस्त्याला तुझी मुलगी येऊन तुला मिठी मारेल, काळजी करू नकोस.
महाराज एकादशीला संध्याकाळी निवृत्ती, परतीच्या प्रवासाला लेकराचं कसं झालंय, द्वादशीला सकाळी चकलांब्यात आला, गाडी खाली उतरला, उतरून घराकडे जातोय तेवढ्या बाबा आवाज दिला. 5 वर्षाचं मिठी मार मिठी मार गांजून गेलेला, लक्ष द्या, गांजून गेलेला. काय करावं हे सुचत नव्हतं. काय संतांच्या अंतःकरणामध्ये ही दया असते, आर्द्र ही करुणा असते. पैठण जवळ आहे, श्री क्षेत्र पैठणचे नाथ बाबा ज्या दिवशी 7 दिवस महापूर चालू होता आणि त्या महापुरामध्ये सगळीकडे जिकडे बघाल तिकडे पाणी झालेलं होतं. एकाच्या चुलीला घालायला सरपण वाळलेलं होतं. 7 दिवस पडत होता, वरून खाली होता आणि पाणी साचलेलं होतं. आणि तेवढ्यामध्ये आरोळी ऐकू आली, बाबा नाथ बाबा माझ्या लेकराला वाचवाय म्हणताय का लेकराला? हो, गोर गरीब समाजातली मजुरी करणारी बाई आणि तिचा नवरा रात्री 1:30 वाजता, रात्री 1:30 ते 2च्या वेळेला नाथ बाबांच्या दरवाजावर थाप मारतायत. लेकराच्या पोटात अन्न नाही बाबा, 3 दिवसापासून सून बंद आहे, कोणाकडेच काही राहिलं नाही. थाप मारली दारावर, दार उघडल्यावर नाथ बाबा म्हणले, या वेळेला ते म्हणले, माझ्या आई म्हणते एका लेकराला तुम्हीच वाचू शकता नाथ बाबा, कोणाकडेच काही नाही, तुमच्या तरी गिरिजे. नाथ बाबांनी म्हणावं, गिरिजा माता आल्या, नाथ बाबांनी म्हणावं, अगं काय असेल ते खायला दे, अगोदर या गरिबांच्या लेकरांना खायला दे, मी उपाशी राहिलो तरी चालेल, मला यांची अवस्था पाहत नाही. हातात असं दिसून धरलेलं होतं, लेकरांची डोळे पळून गेलेले होते, कधी प्राण निघून जाईल माहित नव्हतं. बाबा गिरिजेला सांगितलं, गिरिजा मातेला सांगितलं, सकाळपासून तुम्ही उपाशी आहेत, आज आपल्या घरात काही शिल्लक नाही, कारण सरपणच सगळं ओलं झालंय, चूल पेटू शकत नाही, घरातही शिल्लक धान्य नाही, पीठ नाही, काय माय बापू आहे का? आहेत पण त्याला पेटायला बर नाथ बाबा म्हणले, गावबा अगदी गावबा म्हणले, जी महाराज, जी महाराज, काही नाही रे, एक काम करशील, लाकडं नाही, हे आपलं जे 15 किलोचं 16 किलोचं माळवत आहे, त्याच्यातलं एक जर ते लाकूड तोडलं तर, गावबा म्हणला, नाथ बाबा एक सर जर तोडला तर सगळं माळवत खाली येते, कसं तोडू शकतो मी? नाथ बाबांनी इकडे पाहिले, 52 वर्षी चंदनाचा पलंग नाथ महाराज ज्या पलंगावर बसून रामायण सांगायचे, बोट तिकडे केलं, सांगितलं, गावबा कुऱ्हाड घे आणि माझा पलंग तोड, आणि गिरिजेच्या हातामध्ये ते लाकडं दे, आणि तो पलंग तोडून गिरिजेच्या हातात लाकडं देऊन गिरिजा मातेने त्याच्यावर तांदूळ शिजवावे, तर रात्री 2-2:30च्या वेळेला त्या गरिबांच्या लेकराला 4 घास खाऊ घालावे, आणि त्या लेकराचे मायबाप व्हावे तर नाथ बाबांच्या पायावर मस्तक ठेवावं. त्यांनी जसं निवृत्ती ढाकणीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले महाराज, टप 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 अश्रू गळाले, आणि निवृत्ती ढाकणे कृतज्ञता व्यक्त करतायत. काय माझ्या बाबांचे शब्द आहेत, अरे बाबांसारखा संत पाहिला नाही. बाबा म्हणाले होते, काळजी करू नको, तुझी पोरगी तुला मिठी मारील, असं कसं शक्य होतं का? सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं मुलगी वाचू शकत नाही 12 घंट्याच्यावर. तिसऱ्या दिवशी येऊन पाहतो मी तर माझी पोरगी बाबांच्या आशीर्वादाने अजून जिवंत, ती पोरगी अजून आहे 65 वर्षाची. लोकांचं दुःख पाहिलं रे पाहिलं, मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, काळा आहे का गोरा आहे, याच्याशी काही घेणं देणं नसतं. या जगात कुठल्याही पशु पक्षी प्राणी मनुष्याचं दुःख पाहिल्याबरोबर ज्याचं अंतःकरण पै पायी काटा निहते, तव व्यथा जिरी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाची निम्न भरलिया पाणी ढळोची देणे, देवी श्रांता दोष नित झाले सामोदिया.
अरे समोरचा दुःखी आणि ज्याच्यात उणीव दिसली की ती सहन होत नाही, ज्यांचा अंतःकरण कळवळून जे या जगात रंजलेले आहे, जे या जगात गांजलेले आहे, अशा लोकांविषयी ज्याचे अंतःकरण कळवळ तुटतं त्यांनाच तर संत म्हणतात. म्हणूनच तर ते देव मोठे असतात. जे का रंजले जे का प्रातस्मरणीय ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे त्यांची ही पद्धत आहे. अत्यंत सोपं कीर्तन करायचं. कीर्तन किती सोपं करायचं, अत्यंत अजिबात खालचं बोलायचं. अजिबात असलं नाही, अगदी सोपं सगळ्याच्या हृदयात कीर्तन बसलं पाहिजे. सगळ्यांना कीर्तन पटलं पाहिजे, सगळ्यांनी कीर्तनाला जुटलं पाहिजे. त्यांची पद्धत फार सोपं करून सांगा. ते म्हणायचे, नेहमी म्हणायचे आम्हाला, बस ज्ञान नाही बाजूला नको, लय पंडित होऊ. अभंगाचा अर्थ लोकांच्या हृदयात किती सोपं असतं. या जगामध्ये जे रंजलेले आहेत आणि गांजलेले आहेत, तुकाराम महाराज तुम्ही असं कसं बोलू शकता? जे रंजलेले आहेत आणि गांजलेले, दोन शब्द कशा करता टाकले तुम्ही? रंजले तरी म्हणा नाही तर गांजले तरी म्हणा, असं कसं बोलताय? दोन्हीचा अर्थ एक होऊ शकतो का? तुकोबा आहे तर एक अक्षर सुद्धा करू शकत नाहीत, व्यर्थ नाहीत करू शकत. प्रत्येक अक्षराचं सुद्धा प्रयोजन आहे. माझ्या संत तुकाराम महाराज म्हणाले, रंजले हे शब्द टाकला, गांजले टाकला. कसं रंजले बिन गांजले असं कसं? जे जगद्गुरु तुकोबा आहे असं कसं होऊ शकतंय? बोला माधव बाबा, बोला. 56 वर्षाचा सप्ताह महाराज पिठात मीठ घालून इथल्या माणसांना पाणी प्यायला मिळत नव्हतं दिवसभर. त्या तिकडे जावं लागत होतं खाली खोल दऱ्यापर्यंत. बाप दाद्यांनी फार कष्ट केले, पण आज राज्य राज्यावर काही करता नाही, कशाची काय. मला वाटतं भगवान बाबावर तुम्ही ठेवलेला विश्वास, आज गाव जिकडे तिकडे पाहिलं तर पाणी. मला वाटायला इथे जीवन राहावं. इतकी सुंदर ठेवण आहे तुमच्या गावात. अगदी निसर्ग बोला केला. कसा आहे पोलीस पाटील? थोडं कीर्तनात बोललं पाहिजे, जरा आदान प्रदानाचा व्यवहार असा प्रेमाने. महाराज बोलतात म्हणा तुमच्याकडे चालेल. रंजले आपण तर नेहमी रंजल्या गांजल्याचा कळवळा असा माणसाला, रंजल्या गांजल्याला जरा काही मदत करा रे. काय भानगड? व्हॉट इज दिस भानगड?
कोणी माझ्या लाडक्या लेकीपैकी कोणी सांगतो का रंजले म्हणजे काय आणि गांजले शिकलेले? त्याचा अर्थ असा गुरुवर्यांना मी विचारला तेव्हा त्यांनी सांगितला दोन्हीचा अर्थ एकच नाही, वेगळा आहे. जे का रंजले गांजले या जगात जे रंजलेले लोक आहेत म्हणजे रंगलेले लोक आहेत. रंजन रंजन रंगीत रंगलेले रंगलेले याचा अर्थ रंजले म्हणजे रंगलेले. त्या रंगलेल्या लोकांनाही आणि गांजलेल्या लोकांनाही जो आपलं म्हणतो त्याला रंगलेल्या लोकांना आपलं म्हणतो तो कसला? गुरुजी म्हणायचे जे लय रंगत तेच शेवटी लय गांजले. लक्षात येते का नाही? लय राजकारणात रंगला 100% शेवटी गांजला. लय बायको रंगला शेवटी त्या बायकोकडूनच लय गांजला. बघा लय लेकरा बाळा रंगला तेच लेकरा बाळ कोणाच्या मागे काढायला उभी असते. बघा तुम्ही ही सगळ्या जगाची जितका माणूस ज्या गोष्टीमध्ये रंगला त्या गोष्टीपासूनच त्याला शेवटी त्याची गांज. म्हणून बाबा पुढे आता रंगलायस पण पुढे गांजणार आहेस म्हणून तुला आताच जाऊ दे असं नाही करायचं. गुरुजी म्हणायचे असं सांगायचं की कळलंच. इकडे आष्टी तालुक्यामध्ये खिळद नावाचं गाव आहे. खिळद तिथं गरजे मंडळी सगळी दरवर्षी कीर्तनाला जातो मी म्हणलं बाबा मी जिथं जाईल तिथे विचारतो ना, कारण आताही माझ्या गाडीमध्ये गेला तर श्री संत वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज आणि भगवान बाबा महाराज जिथं जे प्रसंग मिळाले त्याच्या वह्या बघायच्या असतील बघू शकतो. माझ्या माता माऊल्यांनो तुमच्याकडे असते का नाही मला माहित नाही. तुमच्याकडे शिमगा असते? शिमगा नसते असते काय असते शिमग्यात? कराड महाराज काय असते? बोंबा असते सगळीकडे. बरं असू द्या वरच्या तरुणांना विचारतो शिमगा झाल्यास दुसऱ्या दिवशी काय असते? आगाव बोला शिमगा झाल्यास काय असते दुसऱ्या दिवशी? आपल्याकडे काय म्हणतात? धुलीवंदन. त्यालाच काय म्हणतात? रंगपंचमी. त्यालाच तिसरा शब्द दुर्वड. त्याला चौथा शब्द आहे आता लक्षात आलं. जुन्या दुर्वड होती खिळत भिवा गर्जे नावाचा माणूस होता. काय काही साधूंचा नादच करू नये. देवाचा नाद केलेला बरा पण काही साधूंचा नाद करायचाच नाही. त्यापैकी ते वैराग्य श्री संत वामन महाराज रंगीनाथ. आता प्रत्यक्ष घडलेली गोष्ट ज्याच्या चुलत भावानी ज्याच्या घरी जेवायला गेला त्यांनीच सांगितलं भिवा गर्जे आणि भाऊचं भिक्षाटन असायचं. महिन्यातून इकडची 5 गाव दुसऱ्या महिन्यात तिकडची 5 आणि त्या महिन्यामध्ये शिमगा झाला की दुसऱ्या दिवशी त्या दुर्वडीच्या दिवशी श्री संत वामन भाऊ त्या गावामध्ये भिक्षाटनासाठी आले. महाराज मग ते 90 मारली दुर्वडीच्या दिवशी त्यांना मोकळीक असते. त्यांचा सण असतो. त्यांना 90 मारलेला माणूस सतत पिणार आणि त्या दिवशी रंगपंचमी रंग असा एका डब्यामध्ये घेतलाय लोकांच्या अंगावर शिंपायला असा राईट झाला संताई नाही. आणि तेवढ्यात महाराज आले मंदिरापासून चालले त्याने तो डबा घेतला भाऊंच्या अंगावर लक्ष दे. पिणाऱ्याला संत काय नाही संत काय नेता काय कार्य एकदा पिल्यास काय
राजा होता राजा आणि एक जणाला पाच त्या राजाला त्याला अडवलं अरे उतर काय काय तुझ्या हत्तीशी काय किंमत आहे तुझ्या अंबारीची तुझ्या अंबारीची हत्ती घ्यायचा मला हत्ती मी तुझं राज्य खरेदी करणार आहे राजा माझ्या उचलार त्याला टाका रात्रभर आता सकाळी राजा आला रामकृष्ण हरी बोला मला आज किंमत सांगायला आलो तू रात्री करू लागला तू रात्री माझी सगळी ही राज्य व्यवस्था खरेदी करत होतास हत्ती सहित माझ्या या राज्याची किंमत एवढी आहे राजा मला बाहेर काढा का जी बोलली होती ती गेली ती निघून गेली म्हणला जी तुम्हाला रात्री काही आमची गुरुजी म्हणायचे पिल्यानंतर माणसं काही बोलतील होय दादा पिल्यानंतर काही बोलतील पिल्यानंतर कळत नाही बोला की महाराज तुम्हाला काय अनुभव आमच्याकडे एके दिवशी दोघ जण चोरी करायला निघाले पिऊन निघाले चोरी करायला तहान लागल्यानंतर ते विहीर होती त्या विहिरीला एक चाक होतं त्याच्यावरून ते पाणी काढायला डबड खाली डब्बा सोडल्याबरोबर ते एक जणांना खाली बघितलं आणि ते दुसऱ्याला म्हणाले राम 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 मध्ये चंद्र ते दुसरं म्हणाले एका झटक्यात वरी काढतो काळजी महाराज दोघांना जोर दम जोर म्हणला बकेटात चंद्र वर काढायचा असा जोरात झटके मारीत वर आला ते त्या चाकाला अडकून बसलं बकेट त्या अडकल्याबरोबर हे म्हणला निघाला आता थोडा राहिला मार जोर लगा के दोघांनी म्हणे 1 2 3 असा झटका मारला महाराज जी ते पोहरा जे होता ते बकेट जे उडालं त्याच्या चवडा आणि जरा असं पल्लं डोळे करून त्याला म्हणाले बघ कसा वर आला चंद्र एकाच कळत नाही आमची गुरुजी म्हणायची शिळीच्या लेंड्या घ्या त्याच्या तोंडापुढे धरा हाय नुकती आहे नुकती आहे खाते का ते कळत नाही कोण म्हणलं कळत नाही सगळं कळतंय महाराज ते पिरेला लोक सांगाय भाऊ आहेत भाऊ तोंडातून शब्द बाहेर पडला तर त्याचा खकाना होऊन जाईल गप काय गप बसना दादा मागच ते रंगाची पिचकारी करी मागच हे म्हणायचा रंग मारायचा हे म्हणायचा रंग मारायचा भाऊ फिरून बघितलं भाऊ म्हणले फार करारी तयाची असलं होतं महाराज असं फिरून बघितलं आणि त्याला सांगितलं काय नाव आहे तुझं लोक म्हणले भिवा भिवा का कोण आहे माहित नाही तुला माणसं कळणार का ते पुन्हा जवळ गेलं पुन्हा पिचकाऱ्या मारायला समोर ते म्हणले भाऊच्या मुखातून शब्द निघून गेला ते म्हणले पुढची धुरवड तुझ्या नशिबात पुढची धुरवड तुझ्या नशिबात नाही एवढा शब्द बोलले निघून गेले 6 महिन्यात विवाह घरी 6 महिन्यात रंगलेली माणसं असतात रंगलेली भाऊला विचारलं लोकांनी त्या जवळच्या लोकांनी विचारलं काका साहेब लोक म्हणले भाऊ असं कसं केलं तुम्ही होतं पिदाड तसं कसं केलं भाऊ म्हणले त्याच्या नशिबात पुढचं आयुष्य नव्हतं आणि त्याचं पाप वाढविण्यापेक्षा आधीच मेलेला बरा सांगू पुढचं वाक्य जर गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायची नसेल कधी पंढरीच्या वारीला जायचं नसेल कधी कीर्तनाला यायचं नसेल त्यानं जगण्यापेक्षा लवकर आटोपून जगून त्याचा उपयोग नाही पाप वाढविण्यापेक्षा तिथंच थांबलेलं पुढे पाप वाढवून जे कराल ते पापाचे त्यामुळे अलीकडेच गेले काही उपयोग नाही जीवनाचा
विठाला शब्द खाली जातच नव्हता, शब्द खाली पडतच नव्हता. चुंब नावाचा एक गाव आहे मोठं आणि त्या परिसरामध्ये अनेक गाव आहेत. तिथे वंजारी वडगाव नावाचं कोणी गेले वंजारी वडगाव ते आहे पाथर्डी वंजारी वडगाव. भाऊ गेले आणि भाऊ श्री संत वामन तिथं गेले. लोकांना माहित होतं काही लोकांना, पण त्यांची भाऊंची भेट झाली नाही. भाऊ गेले भिक्षेला आणि ते भिक्षा घेत असताना ते म्हणले तुमच्या गावातून मला दुसरं काही नको, गडावर लोक येत आहेत आणि त्या वारकऱ्यांची व्यवस्था व्हावी. तुमच्या गावात मिरची फार फिरते, तालुक्यात तुमच्या गावातच मिरची फिरते आणि तुमच्या गावची मिरची अख्खा तालुका खातो. गडासाठी घरोघरच्या लोकांना थोडी मिरची दे. ज्यांची ओळख होती एक दोन वारकऱ्यांची ते तिथं नव्हते. गावातले असे 4-5 लोक उठले. भाऊला म्हणले माहित नव्हते कोण महाराज आहेत काय. ते म्हणले असे वारकरी रोज येते, आमच्या अंगाची कशी आग झाली ते आम्हाला माहित मिरच्या पिकून. तुला काय लागले गडाला मिरच्या द्या. सगळ्यांनी पिशवी आणून द्या म्हणायला. काय लागले नाही ते होत निघा नाही ते होत. हे श्री संत वामन नाही नाही असतात काही लोक. भाऊ म्हणले ठीक आहे मला नाही मला मला नाही तुम्हाला. त्या दिवशी पासून मिरच्याचे झाड फक्त येते त्याला मिरच्या. पुन्हा गडावर गेलं गाव म्हणले भाऊ दर वर्षभराच्या मिरच्या आणि मग तेव्हापासून थोड्या मिरच्या खाण्यापुरत्या विकण्यासाठी नाही, आता खाण्यापुरत्या येतात त्या गावात. जाऊन या हे संतांचे शब्द आहेत, वेद आहे संतांचे. विठाला एकच वाक्य बोलतो. आपल्यावर घाव हवे, आपल्यावर कुऱ्हाडीचे घाव हवे. पण कुऱ्हाड लोखंडाच्या सळ्या आहेत, त्या लोखंडाला तोडणारी छणी असते. जी कुऱ्हाड असते लोखंडाला त्या सळईला तोडणारी छणी असते. तोडू द्या पण ती कुऱ्हाड मला वाटते क्या बात है. जरूर कुऱ्हाड बसावी पण ती कुऱ्हाड परिसराची असते. कुऱ्हाडीला घाव मारल्याबरोबर ती लोखंडाला लागल्याबरोबर तुटू द्या. प्रत्येक तुकडा सोन्याचा निघाला. कुऱ्हाड सोन्याची असते, हे पैशाची असते. तसं या जीवाला, या देहाला, या नरदेहाला शिव्या देणाऱ्या त्यांच्या शिव्या माणसाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. शिव्या देणारे पण ते संत असतात. संगत करा संतांची करा. खरं सांगू पतन उद्धार माणसाची गती आणि अधोगती फक्त संगतीवर अवलंबून आहे. रंगले रंगाव माणसानी रंगाव रंगी रंगी रे रंगे काय फुलला पतंगे हो फुलला पतंगे रंग दे चुनरिया रंग दे चुनरिया चुनरिया रंग दे रंग दे रंग दे चुनरिया ओ श्याम पिया मोरी
रंग दे के रंग नाही छूटे धोबिया धोए चाहे ये सारी मरिया ओ शांपिया रंग दे चुनरिया 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 बिना रंगाए तो घर नहीं जाऊंगी अरे बीत ही जाए ये सारी उमरिया शाम पिया रंग दे चुनरिया रंग दे चुनरिया रंग दे चुनरिया रंग दे म्हणजे रंगलेले आहे पुढे गांजण्याच्या अगोदर संत त्यांना मोठमोठे उदाहरण राजा भर्तृहरीचं उदाहरण आहे शास्त्रामध्ये फार मोठं उदाहरण कसला रंगलेला राजा होता एका साधून जागेवर आणि सर्वस्व त्यागून मुक्तीसाठी जंगलात लागला असे कितीतरी उदाहरण आहेत रंगलेल्या लोकांना जवळ करतात जे रंजले आता गांजले गांजले काय गांजली होती हो या जालना जिल्ह्यातली जालना नेहमी सांगत असतो माझ्या आवडीचा दृष्टांत आहे भगवान बाबा किती पळून होते आणि साळ्या लोकांना किती जवळ घेत होते मला ज्याच्यासाठी बोलवले गडे तेच काम मी आज करणार माझ्याकडून आज दुसरी अपेक्षा करू मला ज्या गोष्टीसाठी बोलवणाऱ्यानं फोन केलाय तीच गोष्ट तुमच्या पर्यंत वेळेत येऊन जाणार महाराज जालना जिल्ह्यात घनसांगवी तालुका मी जवळपास आतापर्यंत खूप गाव बाबांच्या चरित्रासाठी जिथं जिथं बाबा जातात तिथं पिंपरखेड नावाचं गाव आहे त्या घनसांगवी तालुक्यात पिंपरखेड त्या गावची लेक माता जिला सगळं गाव परिसर तिला वेडी माता माऊल्या नाही का माझ्या वेडी आली रे आली रे असे म्हणायचे सगळे का तिच्या डोक्यावर परिणाम झाला तिला वेळ लागला ह्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला होता पण फरक काही पडत नव्हता कशाचा वेळ होतो मोठमोठ्यानं ओरडण्याचा वेळ होतो कशाचा वेळ होतो अंगावर एक 10 चिमणी एक सुद्धा कपडा दिसत नव्हती असलं अंगावर कपडा कितीही टाकला तरी टरकाळ्याच काढून टाकायचा एक सुद्धा अंगावर कपडा ठेवत नव्हती त्या मायमाऊलीला लागलेला वेड 1927 साली भगवान बाबांनी पैठणची वारी सुरू केली आणि पैठणची वारी त्या मार्गाने मारत होती आणि त्यावेळी घरातून एकदा भामा गेली की 4-4 8-8 दिवस भामा कुठे राहती डोंगरात राहायची शेतात राहायची तिला भान नसायचं कशाचं आणि ती भामा त्या दिवसामध्ये गावातून चालून इकडे आली होती बाबांची वारी दिंडी जात असताना भजन करत असताना आरडाओरडा दुपारच्या वेळेला भामा त्या दिंडीमध्ये सामील झाली मोठमोठ्या हसायला लागली बोलायला लागली आणि पुढे थोड्याच अंतरावर दुपारच्या विश्रांतीला बाबा आणि सगळ्या दिंडीतले लोक पोहोचले पोहोचता पोहोचता ती भामा जेव्हा त्यांच्या शिरलेली होती दोन त्या दिंडीतल्या दोन चालणाऱ्या वारकऱ्यांनी म्हणजे बायांनी तिला धरलेलं होतं असं चला कुठली मुलगी आहे माहित नाही 20-22 वर्षाची मुलगी काय डोक्यावर परिणाम झाला काय ओरडते काय शरीर विना कपड्याचं विना वस्त्राचं काय अवस्था करून घेतली या लेकीने काय आणि महाराज त्या सोबत असलेल्या त्या दिंडीतल्या बायांनी तिच्या अंगाभोवती कपडा गुंडाळण्याचा प्रयत्न केला पण तिने कपडा काढून फाडून टाकला शेवटी दोन बायकांनी असं एक चादर तिच्या अंगाभोवती धरली आणि दोघींनी हाताला धरलं आणि पुढे बाबा बसले बाबांकडे तिला दोन्ही हाताला धरून जात आहेत मोठ्यानं ओरडते बाबा त्याच्या
ओट्यावर बसलेले होते, गादीपाट टाकला होता, गादीवर बेडशीट टाकलं होतं. माझ्या माय बापांनो काय करतात, कोणाला म्हणावं, कोण असतात या जगामध्ये साधू, फार मोठं उदाहरण आहे जगात. बाबा जेव्हा तिथे बसल्यानंतर त्या बायकांनी घेऊन तिला त्या बाबांच्या समोर आले आणि बाबा म्हणतायत तू उभा राहिले, कोण ओरडते ते, एवढ्या कोण गोंधळ करतंय. त्या बायकांनी सांगितलं वेडी आहे, तिच्या डोक्यावर परिणाम झाला बाबा, आपल्या दिंडीत ही शिरली आणि मग आम्ही हिला जीव घालावं म्हणून हिच्या हाताला धरून इथपर्यंत आणलंय, पण ही लय आरडाओरडा करते बाबा. बाबा उभा राहिले, तिच्या आडवा का चादर लावलंय, बाबांचे शब्द होते. त्या सांगितलं माता मात्यांनी अंगावर कपडा ठेवीत नाही बाबा, हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. बाबा उभा राहिले आणि फक्त तिचे डोळ्याची मानेपासूनवरचा भाग बाबांना दिसला. 10 फूट अंतरावर असलेली ती भामा आणि बाबांमध्ये संवाद झाला. बाई स्त्रीची जात आहे असं वागू नये, बाईच्या जातीनं असं वागू नये, अंगभर कपडे घालावेत बाई. बघ या सगळ्या दिंडीतल्या माझ्या माता माऊल्या, बघ अंगभर कपडे घालून माझ्या माता माऊल्या, बघ कशा पदर घेऊन बसल्यात माझ्या माता माऊल्या. तिथं नाही, आता प्रगती झाली. यांच्याकडे बघून वागावं बाई. तिला काय वेळची वेळी पुन्हा हसली, ओरडल्याबरोबर बाबांना आपल्या खाली पायाखाली होता गोन पाठवते बेडशीट उचललं, चादर बसायला टाकलं, उचललं, सांगितलं बाई असं करू नकोस, घे. जसं ज्ञानोबारायांचा हात रेड्याला लागावा, रेड्याला लागल्यावर रेड्यानं वेळ बोलावे, बाबांच्या हाताचा स्पर्श झालेला चादर बेडशीट त्या भामीच्या अंगावर पडावं, पडल्याबरोबर काय जादू व्हावी महाराज, काय सांगतांचा चमत्कार म्हणावं का आशीर्वाद म्हणावा का रीतिसिद्धी म्हणावी, काय म्हणावं मला कळत नाही. माय माऊल्यानं तिच्या अंगावरती चादर पडल्याबरोबर ते बेडशीटच्या अंगावरती लगेच पडल्याबरोबर गुंडाळून घेतलं, बाबांचं दर्शन घेतलं, बाबांच्या पायावर मस्तक ठेवलं, 2 हस्तक जोडले, एक मस्तक बाबांच्या पायावर ठेवलं. पायावर मस्तक ठेवल्याबरोबर कायमचं वेड भरणीचं गेलं. तिथून पुढे ती भामाबाई 24 वर्ष बेडशीट एक घातलं की दुसरं बेडशीट गळ्यापासून पायापर्यंत घालायची. इथून कुणाला शरीर त्या दिवसापासून कुठलंच भाग दिसू दिला नाही. त्या माता माऊलीचं वेड गेलं, गावाचं भजन करायला लागली. 4 गावच्या परिसरातील भजनी मंडळासोबत ती फिरायला लागली. 10-15 खेड्यामध्ये नाव लौकिक झाला. तिच्या दिंडीमध्ये 300-350 बाया यायला लागल्या आणि त्या स्त्रियांचीच दिंडी सुरू केली आणि बाबांच्या दिंडीमध्ये आमची दिंडी शेवटी मिसळायची. पंढरीलाही आणि पैठणलाही ही वेडी भामा, हरिभक्त परायण सत्य भामाबाई महाराज साहेब म्हणून प्रसिद्धीला आली आणि सगळे दर्शन घेऊ लागले. याला म्हणतात गांजल्यांचा कळवळा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपली, त्यालाच काय म्हणायचं,
केलं की तुम्ही एकाच प्रमाणात. बाबा तुमची कृपा हो अपरंपार. भगवान बाबा तुमची कृपा हो अपरंपार. नाम लिया जिसने भी तुम्हारा, नाम लिया बाबा जिसने हो तुम्हारा, हो गया भव से पार. भगवान बाबा तुमची कृपा हो अपरंपार. मोह ज्ञान में फंसे थे सारे, फिरते थे हम मारे. कृपा तुम्हारी हो गई बाबा, कृपा तुम्हारी हो गई बाबा. किया भव से हमें भी पार. भगवान बाबा तुमची कृपा हो अपरंपार. आस यही आता एकच इच्छा आहे, आस यही पूरी कर दो, जीवन खुशियों से तुम भर दो. कृपा तुम्हारी हो गई बाबा, किया दीन दलितों का उद्धार. भगवान बाबा तुमची कृपा हो अपरंपार. बाबा तुमची कृपा हो अपरंपार. कुणीतरी एक छान हे भगवान गडावर दिवा जळतो तुपाचा, त्या भगवान गडावर दिवा जळतो तुपाचा. उजेड पडला हो भगवान बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो भगवान बाबाच्या रूपाचा. उजेड पडला हो बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो बाबाच्या रूपाचा. भगवान गडावर दिवा जळतो तुपाचा, भगवान गडावर दिवा जळतो तुपाचा. उजेड पडला हो बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो बाबाच्या रूपाचा. उजेड पडला हो बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो बाबाच्या रूपाचा, उजेड पडला हो बाबाच्या रूपाचा. बाबा तुमच्यापासून तोची सास ओळखावा गो, गंजल्या गांजाचा ज्याला कळवळा येतो. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवराय असतील, मला वाटतंय 11ची वेळ आहे कीर्तनाची. हे का नाही, तुम्ही 2 तास बसलाय, मलाही तुमचा कळवळा वाटतो. आणि असाच एक नेता महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला, एवढंच सांगून थांबतो. ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाली नाही. समोर बसलेल्यापेक्षा मला मागच्यांचा जास्त कळवळा वाटतो. जे नेहमी असं म्हणायचं, जे उपेक्षित आहे त्यांच्यासाठी माझं जीवन आहे.
मांजर सोंब्यावर आलेला अंबाजोगाईकडचा रोड जर कोणी कधी पाहिला असेल तर 2006 साली त्याचं काम चालू होतं. असे अनेक उदाहरण आहेत. एक सांगतो फक्त कशासाठी, रंजल्या गांजल्यांचा कळवळा ज्याला येतो तो राजकारणात असला तरीही त्याचं हृदय साजूक असतं. लक्ष राजकारणात असला. इकडे राजापूर नावाचे गाव आहे. 400 तरुण पोरांनी 20 ते 30 वर्षाच्या मधल्या 400 तरुण पोरांनी मुंडन केलं होतं. कशासाठी तर स्वर्गीय आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ज्या दिवशी गेले त्यांचा 10वा होता. त्यांना विचारलं होतं त्या टीव्ही चॅनलवाल्यांनी, अरे 400 लोकांनी मुंडन केलंय, 400 लोकांनी केस काढले, कशासाठी? ते म्हणले आमचा आधार गेला, आमचा बाप गेला. कोण होते, कुठलं अंतर, किती दूरचं अंतर, पण 400 मुलांनी एका गावातल्या करावं. काय निष्ठा असेल लोकांची, त्या नेत्याच्या प्रती काय आवड असेल, काय श्रद्धा असेल. मायबाप संकल्पना करू शकत नाहीत. महाराष्ट्रामध्ये अशी घटना, जो या कन्नडला मागे कीर्तनाला गेला तेव्हा सांगितलं, सुलेमान मुसलमानाचा एक तरुण होता, त्याला सांगितलं की आमचा जवळचा माणूस, महाराज तुम्ही सांगितलं साहेबांचं नाव काढलं, साहेब गेले म्हणून कळलं की साहेबांचा कार्यकर्ता होता मुस्लिम समाजाचा. साहेब गेले कळलं की इथं हात ठेवला, तिथंच अटॅक आला. गडे आपण गेल्यानंतर आपल्या घरचे सुद्धा डोळ्यातून अश्रू येणार, झेंडू बाम लावा तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात. घरच्यांना सुद्धा कळवळा वाटत. पण ज्या माणसाबद्दल एवढा मोठा कळवळा का वाटतो, तो रंजल्या गांजल्यांसाठी जगणारा हा लोकनायक, हा नेता. काम चालू होतं रोडचं. 2006 ची गोष्ट आहे. उन्हाळ्याचा मार्च महिना चालू आहे आणि त्या महिन्यामध्ये 9 महिन्यानंतर साहेब मुंबईहून परळीला येत होते आणि परळीला येत असताना रस्त्यामध्ये मे महिना वैशाख दादा 12वीचा निकाल नेमका लागलेला होता आणि त्या निकालात एक गोष्ट फार महत्वाची झाली की खडी फोडणाऱ्या वडार समाजाच्या लोकांच्या त्या खडी फोडण्यासाठी तिथं असलेल्या झोपड्या आणि त्याच्या पुढे खडी फोडणारी 10-12 वर्षाची सुद्धा लेकरं, त्या उन्हात तळणारी लेकरं आणि त्या एक विधवा माय तिथं खडी फोडत होती. तरुण 12वीची परीक्षा दिलेला त्याचा मुलगा होता आणि तेवढ्या तिच्या गावाकडून एक पत्र घेऊन, हातामध्ये पत्र घेऊन तिच्या जवळ एक मुलगा येतो आणि तिला म्हणतो, काकू तुमचं नशीब खुललं, तुमचा राम पुण्याच्या MBBS च्या कॉलेजला लागला. कोणतं म्हणून सांगितलं नाही, MBBS च्या कॉलेजला लागला. ती म्हणली हो. केवढे देवाचे उपकार झाले. पण काकू शासकीयला लागला नाही, प्रायव्हेटला लागला. ते कसलं असतं रे? त्या काकूला काय सांगावं पाटील? त्या काकूला सांगितलं की मला कळत नाही ते प्रायव्हेट काय असते. त्यानं सांगितलं तुम्हाला वर्षाला 4 लाख फीस भरावी लागते. ती म्हणली 400 रुपये नाही माझ्याजवळ, 15 रुपये रोज. आणि तो 15 रुपये रोज दिवसभर खडी फोडल्यानंतर त्याच्या चटणी भाकरी लेकराला मिळते. मी 400 रुपये नाही तर 4 लाख भरायचे. तेवढ्यात कारखाना काय हुशार, त्या रोडचा कारखाना त्यानं ऐकून त्या बाईला सांगितलं, आज एक मोठा माणूस इकडे येतोय, बाई तुझं नशीब जर असेल तर खुल्लं त्या माणसाच्या मनात जर आलं, तो रंजल्या गांजल्यांचा त्याला लय कळवळा आहे. कुणी वाली नाही त्याचा, कुणी वाणी नाही त्यांचा आवाज म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब इकडे येत आहेत. बाई त्या पाटीवर पुढे जाईल, तिथं सत्कार ठेवला. तिथं जाऊन हात जोडून त्या माणसाकडे फक्त म्हणून बघ, माझा विश्वास आहे म्हणणार नाही.
मला कोण येऊ देईल 3 ठिकाणी फाटलेलं लुगडं माझा हा अवतार अशी केस माझ्याकडे पाहिलं तर मला हलवून देतील कोण येऊ देईल आणि तेवढ्यामध्ये त्यांनी सांगितलं की 4 वाजता तिथं पोहोच माझा ऐक बाई तू जा येऊ दे हाकून तिथं 200 कार्यकर्ते जमलेले आणि रोडच्या बाजूला कमानी जवळ केतच्या पुढं त्यांचा सत्कार त्या लोकांनी आयोजित केलेला खेड्यांच्या महाराज गुगे बाबा ते लोक तिथं थांबलेले ही बाई चालत चालत 1.5 किलोमीटर पुढे गेली त्या लोकांच्या बाजूला थांबली जेव्हा साहेबांच्या गळ्यात पुष्पाचे हार टाकत होते लोक आणि साहेब गाडीत खाली आल्यानंतर सगळ्यांना वर हात करून अभिवादन करीत होते आणि तेवढ्यामध्ये ही बाई साहेब मला तुम्हाला भेटायचं हो मला तुम्हाला बोलायचं हो 2 माणसांनी त्या बाईच्या हाताला तलवार बांधला सरकवलं ए पागल विडी आहेस का तुझं काय काम कोण आहेस खडी फोडायची बघ ती म्हणली मी गरीब आहे हो पण मी ऐकत होते ज्यांना कुणी मायबाप नाही त्यांचा मायबाप त्यांचा आवाज त्यांच्यासाठी जो जिसतो तो गोपीनाथ मुंडे हेच गोपीनाथ मुंडे मला भेटू द्या हो एकदा भेटू द्या साहेब तिकडून साहेबांना साहेबांनी पाहिलं त्या कार्यकर्त्यांना पाहिलं अरे कोण बाई मला भेटायचं भेटू द्या येऊ द्या कार्यकर्त्यांना सोडलं बाई आली हात जोडले हात पायाकडे तेवढ्यात सांगितलं नाही ताई माझं दर्शन घेऊ नका खरं तर मी तुमचं घ्यायला पाहिजे काय काम होतं बोला गरीब दिसता तिने सांगितलं महाराज ती म्हणली माझ्या 7 पिढ्यापर्यंत मी सांगून जाईल माझ्या 7 पिढ्या तुमचं नाव घेतील साहेब आमच्यासारख्या गरीबाचा वाली आमच्यासारख्या रंजल्या गांजल्यांचा वाली व्हा माझं पोरगं डॉक्टर होणार आहे माझ्या मुलाचा उद्धार करणार आहे आमची गरिबी दूर होणार आहे साहेब एवढं काम तुमच्या झालं तर तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही साहेब किती पैसे लागतात पोरासाठी ती म्हणली दरवर्षी 4 लाख साहेब आणि लगेच एक आणि त्या बॅग चेकबुक बाहेर काढलं चेकबुकावर 4 लाखाचा आकडा टाकला आणि त्या बाईच्या हातात सही करून दिलं सांगितलं जोपर्यंत तुझं पोरगं डॉक्टर होत नाही तोपर्यंत 5 वर्षाची फीस हा गोपीनाथ मुंडे भरणार तुझ्या लेकराचं शेवटपर्यंत शिक्षण गोपीनाथ मुंडे करणार साहेब त्या दिवशी गेले त्या दिवशी मुलाखतीमध्ये सगळ्यात जास्त रडली होती ती बाई सगळ्यात जास्त रडली होती ती बाई तिला विचारलं कारण काय बाई आपल्याला कोण होते तुमचे ते पाहुणे करावळे कोण होते ते कोण होते मला माहित नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गोरगरीब कष्टकरी शेतकरी आणि मजुरांचा कळवळा असणारा एकच माणूस होता मला देव अजून भेटला नाही मला देवाच्या मंदिरात गेले तरी मला देव कधी दिसला नाही मला देवाने कधी कृपा केली नाही मला देव कधी बोलला नाही पण सीता जागता देव होता गोपीनाथ मुंडे या महाराष्ट्राच्या गोरगरीब समाजाचा तो आमचा मायबाप गेला आमचं काय एक जन्म नाही 7 जन्माचे उपकार करणार नाही ती बाई महाराष्ट्राची जनता ही नाथा विना नाथ झाली मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वारी असं वाटतंय मनाला देवाच्या चरणी व्हावं माझ्या मुंडे साहेबांनी आता पुन्हा जन्मया आता पुन्हा जन्मया कष्टकरी मजुरांची ही झोळी कोणी नेली मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वारी मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वारी हा माया आणि ममता आमचा धार तो होता या जनतेचा कुठे हरवला नेता कुठे हरवला नेता कष्टकरी मजुरांची दिशा कशी झाली कष्टकरी मजुरांची आज दिशा कशी झाली मुंडे साहेब मुंडे साहेब
दया करणे जे पुत्रास तेच दासानी दासी तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या जे का म्हणून मुंडे साहेबांचं दैवत आहे जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जोवाले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा मृदू सबाय नवनीत तैसे सजनाचे चित्त हो जासी अपंगिता जासी अपंगिता जासी धरी जो दई जे कारण माझ्या मतीप्रमाणे अल्पबुद्धीप्रमाणे गुरुवर्यांच्या कृपेने संत भगवान बाबांच्या कृपेने भावार्थ आपल्या समोर ठेवला. 2 तास संपले. मला वाटते 2 तास संपून 1 मिनिट झालाय. 1 मिनिट किती मिनिट? 1 मिनिट. तीही कुणाला जड जाऊ शकतो सध्या सांगता येत नाही. असे हात करा सगळ्यांनी, हात असे करा. ज्या संतांची मांदियाळी आपण इथे स्थापित केलेली आहे त्या संतांचं एकदा गोड भजन करू. श्री संत मला वाटते पत्रिका पाहिली आणि पत्रिकेप्रमाणे कीर्तन केले. कळले का नाही मला माहिती, कुणाच्या डोक्यात विचार आलाय का नाही मला माहिती. जे जे पत्रिकेवर तुम्ही फोटो टाकलेले आहेत त्या त्या हिशोबानंच मी कीर्तन करत करत पत्रिकेच्या बुडापर्यंत पोहोचलो. पुन्हा एकदा पत्रिका डोळ्यासमोर ठेवा आणि मग विचार करा माझ्या पहिल्या वाक्यापासून आतापर्यंत. म्हणजे बरोबर लक्षात येईल तुमच्या की
तुम्ही गावानं जे केलंय ते मी 2 तासामध्ये पत्रिका, बाकी तर काही माहित नाही. म्हणून आता त्या संतांचं एकदा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची जय भगवान बोला जय जयकारा भगवान बाबाचा बोला जय जयकारा भगवान बाबाचा जय जयकारा भगवान बाबाचा जय जयकारा भगवान दरवर्षी 25,000 कोटी रुपये आपल्याकडे काळजी जेवढं मुख्यमंत्री करू शकतो महाराष्ट्राचा तेवढाच ग्रामविकास देशातला ते खातं करू शकतो एवढा पैसा. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना आपण गेल्या सुद्धा आपलं नाव कानात सांगितलं होतं त्यांनी परवा एवढ्या उंचीचा माणूस पाहिला नाही. मी जे बोललो होते त्यांच्या आज मी आहे म्हणला म्हणजे ह्याला म्हणतात कडकडून मिठी मारली आता महाराष्ट्रात दाखवायचा आहे आयुष्य तशी माणसं घडले पाहिजे गावागावात. काही सरपंच जिल्हा परिषद मेंबर काही आमदार त्या पावलावर पाऊल ठेवून चालावे. जे मुंडे साहेब म्हणायचे मला गडावर दिसते लक्षात ठेवा मला गडावर राजकारण दिसते मला गडावर समाज दिसतो मला गडावर जाती वगैरे दिसतात तिथून दिसायचं माझी श्रद्धा जगात बाकी कोणावरच नाही फक्त भगवान बाबा माझी माय बाप आहे.
मुंडे साहेब म्हणायचे जे दिलं ते भगवान बाबांनी दिलं. मला एवढं मोठं केलं. या समाजाचे उपकार आहेत, भगवान बाबांचे आशीर्वाद आहेत. असे नेते संतांना मानणारे, छत्रपती शिवरायांना मानणारे असे नेते गावागावात जन्माला यायला. मग बघा कसं महाराष्ट्राचं भलं होईल, कल्याण होईल. तुमच्या चरणावर पुन्हा एकदा साष्टांग दंडवत साष्टांग नमन करतो की बाबा पायात पाय घालू नका, हातात हात घालून चला. लई शास्त्रीजी आपल्या गावामध्ये येणार आहे. गावाचा भाग्य आहे, त्याच्या तयारीला लागा. त्याची तयारी करा. फुला अंतरून फुलाचा तिथपर्यंत रस्ता करा. बाबांना गुलाबाच्या पाकळ्यावर शास्त्रीजींचं स्वागत करा. सगळे उपस्थित राहा. नवीन सुंदर कपडे घाला. सगळे कुणाला नसले तर उद्या नवीन देतो. म्हणजे नवीन सगळ्यांना नवीन कपडे घाला. आपला फार मोठा सोहळा आहे. संत महात्मे आपल्या घरी येणं रोज दिवाळी. सगळ्यांचं पुन्हा एकदा दर्शन करतो. तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो. लाख लाख धन्यवाद. झालेली सेवा श्री संत भगवान बाबांच्या, श्री संत वामनच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून वाणीला विश्रांती देतो. विठ्ठल जय जय.